जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचा इशारा, मतदार यादीतील टाळाटाळ करणाऱ्या BLOवर कडक कारवाई. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता घरोघरी. हिंगोलीत 30 जूनपासून मतदार पडताळणी मोहीम सुरू. हिंगोली जिल्ह्यात 30 जूनपासून विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. 92 वसमत, 93 कळमनुरी, 94 हिंगोली या 3 मतदारसंघात 1015 BLO घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. रविवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत यावे यासाठी त्यांनी नागरिकांना गणना फॉर्म भरण्याचे आवाहन केलं. तसेच कामात टाळाटाळ करणाऱ्या BLOवर कारवाईचा इशारा दिला. 5 ऑगस्टला प्रारूप यादी, 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दावे हरकती आणि 7 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. आज वसमत विधान क्षेत्रामध्ये जे आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या SIRची ॲक्टिव्हिटीज चालू होती आणि SIRची ॲक्टिव्हिटीज कशाप्रमाणे चालू आहे, काय काय विषय इकडे आहे त्या ठिकाणी जे आहे आम्ही व्हिजिट दिली आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही वसमतला आलो. एकूण वसमत तालुक्यामध्ये किती BLOची नियुक्ती झालेली आहे आणि नागरिकांनी या SIR मोहिमेमध्ये कसा भाग घ्यायला पाहिजे? आपण जे आहे आता सर्व BLOजनी जे आहे नागरिकांना EF फॉर्म्स म्हणजे एन्युमरेशन फॉर्म्स दिलेले आहेत. त्या एन्युमरेशन फॉर्म्स जे आहेत ते नागरिकांनी भरून संबंधित BLOकडे दिले पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे नागरिकांची पर्सनल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचे नाव किंवा त्यांचे फोन नंबर, त्याचबरोबर आपली बेसिक माहिती जी आहे तो देणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपली 2002ची जी मतदार यादी आहे त्याच्याबरोबर आपले कोणते आई किंवा वडील होते त्याच्यामध्ये जे मॅपिंग झालेली आहे त्याप्रमाणे तो एन्युमरेशन फॉर्म देणे अपेक्षित आहे आणि तो भरून SIRमध्ये जे आहे तो नोंद केली दिली. सर, एकूण BLO किती कामाला लागले? आणि आज जे आहे आम्ही 2 क्षेत्रामध्ये जे आहे ते भेटी दिली. सर, BLOचं काम शिक्षकांना दिलेलं आहे की या व्यतिरिक्त काही अनेक विभागांना आहे? बरेच लोक आहे परंतु मॅक्सिमम शिक्षक आहे. मॅक्सिमम. याच्यात एक महत्त्वाचा विषय असा एक साहेब, वर्गामधून काही संताप व्यक्त केला जात आहे की हे जे SIR कामामुळं शिक्षकाच्या शिकवणीवर परिणाम होत आहे. या संदर्भात काही वेगळी यंत्रणा उभी करण्यावर आपला विचार आहे का? नाही, ऑलरेडी शिक्षकांना जे आहे ते त्यांचे जे आपले स्कूलचे टायमिंग्स असतो त्या व्यतिरिक्त हे काम करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी जे आहे त्यांचे स्कूलचे टायमिंग्स पण चेंज झालेले आहे. अच्छा. आणि त्यामुळे सकाळी त्यांनी तो काम करून त्याच्यानंतर जे आहे तो SIRचे काम करून घ्यायचे. पण सर, वास्तविक तसं होत नाही. शाळेच्या टायमातच काम चालू आहे. ज्या ठिकाणी जे आहे ते असं चालू असतील मग त्याच्यावरती तुम्ही आम्हाला ज्या ठिकाणी असं चालू आहे तो आम्हाला ॲप्लिकेशन द्यावा, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. नक्कीच सर, थँक्यू. शिक्षकांना जे आहे ते त्यांचे जे आपले स्कूलचे टायमिंग्स असतो त्या व्यतिरिक्त हे काम करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी जे आहे त्यांचे स्कूलचे टायमिंग्स पण चेंज झालेले आहे. अच्छा. आणि त्यामुळे सकाळी त्यांनी तो काम करून त्याच्यानंतर जे आहे तो SIRचे काम करून घ्यायचे.